गीता अध्याय 11 47 श्लोक. श्री भगवान उवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या विनंतीवरून त्याला रूप दाखवितो. पहिलं रूप जे आहे ते दाखवितो, कारण त्यांनी म्हटलं होतं चतुर्भुज रूप मला दाखवा. परंतु भगवान श्रीकृष्ण त्याला रूप दाखवणार आहे. तत्पूर्वी त्याला भगवान श्रीकृष्ण जे काही पूर्वी कधी पाहिलं नव्हतं असं त्याला या विश्वरूपामध्ये दाखवलेलं आहे. ते या पद्धतीनं की भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना प्रसन्नेन मया, माझ्या प्रसन्नतेमुळे, आत्मयोगात, आणि मी माझ्या आत्मयोगानं, इदं मे परम तेजोमयम, माझं हे अत्यंत तेजस्वी, आद्यम अनंतम विश्वम रूपम, अगदी आद्यम म्हणजे सर्वांच्या अगोदरचं आणि सीमारहित ज्याला अंतच नाही असं विश्वम रूपम म्हणजे विश्वरूप, तव दर्शितम, मी तुला दाखविलं. म्हणजे विराट स्वरूप दाखविलं ना, ते सांगायला तर असं मी तुला दाखविलं. यत त्वदन्येन न दृष्टपूर्वम, की जे तू पूर्वी किंवा तुझ्याशिवाय, त्वद अन्येन म्हणजे तुझ्याशिवाय पूर्वी कोणीही पाहिलेलं नाही. आणि म्हणून यावरून असं वाटतं संजयानं पण पाहिलेलं नाही, ना धृतराष्ट्रानं पाहिलेलं नाही, कोणीही पाहिलेलं नाही, फक्त संजयानंच पाहिलेलं आहे. कारण त्वद अन्येन तुझ्याशिवाय अन्येन न दृष्टपूर्वम, दुसरं कोणीही पाहिलं नाही, फक्त अर्जुनाने पाहिलं. परमेश्वराचा आत्मयोग कसा असतो? आत्म म्हणजे स्वतःचा. का आत्मक धर्मा करून मी तुला योग असं म्हणता? नाही नाही. न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रै एवं रूप शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. कुरु प्रवीर म्हणजे कुरुकुळामधल्या वीरा ज्येष्ठ, नृलोके या मानव लोकामध्ये, त्वद अन्येन एवं रूप, तुझ्याशिवाय अशा प्रकारचं रूप, अहम म्हणजे मी, वेद यज्ञ अध्ययने, वेदाचं किंवा यज्ञ किंवा अध्ययन या कोणत्याही साधनानं द्रष्टुम न शक्य, हे पाहता येणं शक्य नाही. म्हणजे तुम्ही वेदाचं कितीही रटन केलं, कितीही कोणतेही यज्ञ केले, चंडिका यज्ञ असो की 108 यज्ञ असो की किती काही करा, तरीही परमेश्वराचं त्याला ते स्वरूप पाहायला मिळणार नाही, शक्य नाही म्हणतात हे. दानयन, आणि कुठल्याही प्रकारचं दान केलं तरी पण हे रूप पाहता येणं शक्य नाही. क्रियाभिन, कोणतीही क्रिया त्या दर्शनाला पुरणारी नाही. च उग्र तपोभिन, आणि कितीही उग्र तपश्चर्या केली तरी त्याला हे दर्शन मिळू शकत नाही. आता या श्लोकामध्ये एक असा अपवाद आहे, शक्य अहम हे दोन शब्द समोर दिसतात आपल्या. वास्तविक शक्योहम असं यायला पाहिजे होतं, कारण शक्यच्या मागे अ आहे, यमध्ये आपला आणि पुढे अ आलेला आहे. मग मध्ये जो विसर्ग आहे तर त्या विसर्गाचा उ होऊन ओ व्हायला पाहिजे होता, आणि या अचं पूर्वरूप संधी होऊन अवग्रह यायला पाहिजे होता. पण या ठिकाणी मात्र तशी संधी केली नाही. का केली नाही? कारण जर तशी संधी केली असती ती एक अक्षर कमी झालं असतं,
आणि मग चरण भरलं नसतं. मग आता या ठिकाणी संधी तर केली, पण कशी संधी केली पहा, की विसर्गाचा त्यांनी ऊ केला, ऊचा ओ केला आणि ओचा पुन्हा अयादी संधीनं अ आदेश केला आणि वचा लोप करून अ राहिला, तो अशक्यमध्ये गेला आणि परत दुसरी संधी नियमाने करता येत नाही, म्हणून शक्य अहम असे दोन शब्द स्वतंत्र राहिले. पण असा अपवाद ह्या हे नियमामध्ये सहसा बसत नाही, पण असा अपवाद काव्यात असू शकतो. त्यांनी संधी तर केली, पण वेगळी संधी केली. तर हे आपल्याला माहिती पाहिजे महानुभावपंथीयांना की कुठे गीतेमध्ये काय अपवाद आहेत. कारण अशा जेव्हा संध्या येतात तर ह्या संध्या कोण्या नियमानं कशा होतात असे काय जास्त ठिकाणी येत नाहीत, एक दोन ठिकाणी दिसतात ह्या. माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमिद्रुं ममेदं व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. शक्यता आहे कदाचित सो आचिलोपे चेत पाद पूर्णम असं एक सूत्र आहे. 6व्या अध्यायामध्ये पहिल्या पादातलं 134वं सूत्र आहे. त्यानं कदाचित इथे काही केलं असेल क्रिया, म्हणजे त्याचा लोप यकार वकाराचा, तरच काय की, पण सहसा अशी संधी होत नाही. आता पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मम इद्रुक इदम घोरम रूपम दृष्ट्वा, माझं अशा प्रकारचं हे विक्राळ रूप पाहून ते व्यथा मा, म्हणजे तुला व्यथा म्हणजे व्याकुळता किंवा पीडा होऊ देऊ नकोस, घाबरू नकोस, थोडक्यात सरळ अर्थ. मा विमूढ भाव, आणि मूढ भावही होऊ देऊ नको. तो वेपेत भी, आणि तू भयरहित होऊन प्रीतमनहा, म्हणजे प्रसन्न मनाने तो तत् एव मे इदम, तर हे माझं रूपम पुनः प्रपश्य, तर ते माझं पहिलं रूप तू पुन्हा पाहून घे. आता पहिलं कोणतं रूप होतं, 4 हाताचं होतं की 2 हाताचं होतं की काय होतं त्याचा काय उल्लेख केला नाही, परंतु आता टीकाकार मुद्दाम कंसामध्ये टाकून त्याचा अर्थ आपापल्या पद्धतीनं करतात. इथं मोगम म्हणलंय, तू माझं हे पहिलं रूप पाहून घे. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूय आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा. आता संजय धृतराष्ट्राला सांगतो की वासुदेव अर्जुनम इति उक्त्वा, श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला असं बोलून भूय तथा स्वकम रूपम दर्शयामास, आणि त्याला आपलं स्वतःचं रूप त्याला दाखवित आहेत. दर्शयामास हा कसं रूप आलंय, आता वर्तमान काळी विशेषण आहे. दर्शयामास म्हणजे कृभू अस या धातून होत असतात, याचे रूप असे होतात दर्शयामास, दर्शयांचकार, दर्शयाम बभूव, हे तिन्ही समानार्थी असतं शब्द. इथं यांनी अस धातूचं रूप वापरलंय, कृभू असपैकी अस धातूचं रूप दर्शयामास. याला काय म्हणतात, आमंत परोक्ष भूतकाळ. आमंत म्हणजे आम मध्ये येत असते, दर्शयाम, दर्शयांचकार, दर्शयांग करोती, म्हणजे असे हे जे रूप येतात त्यांना आमंत परोक्ष भूतकाळ म्हणतात, म्हणजेच तो लिटलकार. तर असं म्हणून त्याला ते रूप दाखविलं. आणि पुन्हा त्या भगवान श्रीकृष्णांनी त्यांना इथं महात्मा म्हटले. महात्मा सौम्य वपू भूत्वा, आपलं ते विश्वरूप विक्राळ भयानक भीतीदायक विश्वरूप त्यांनी काय केलं, सौम्य वपू म्हणजे आपली सौम्य मूर्त धारण करून
एनं भीतम आश्वासयामास. या घाबरलेल्या अर्जुनाला धीर दिला, आश्वासयामास म्हणजे आश्वस्त केलं. हे पण तीच रूप आहे, आश्वासयामास. अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्त सचेता प्रकृतिंगत. आता अर्जुनाने म्हटलं की मी चतुर्भुज रूप दाखवा. आपला अर्जुन नाही, संजय म्हणतो. पण आता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण पहा काय करायले. त्याला कोणतं रूप दाखवतात बघा. जनार्दन. अर्जुन म्हणायला लागलाय देवाला, हे जनार्दना, तो इदम सौम्यम मानुषम रूपम. तुमचं हे अगदी शांत असलेलं मनुष्य रूप. म्हणजे इथं चतुर्भुज रूप आलं का? अजिबात नाही. हां, मनुष्य रूप. दृष्टवा म्हणजे पाहून, म्हणजे अर्जुनाला मनुष्य रूपच दाखवलं शेवटी. इदानीम सचेतः संवृत्त अस्मी. आता मी शांत झालो आणि सावध झालो. वा, संवृत्त अस्मी, आता मी शांत झालो, सावध झालो. का? इतके वेळ तो घाबरून गेला होता ते रूप पाहून. प्रकृतिंगत, आणि मी माझ्या मूळ स्थितीवर आलो. प्रकृतिंगत, प्रकृतीला गेला म्हणजे आपल्या मूळ स्थितीवर आलो मी आता. श्री भगवान उवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. मम यत रूपम दृष्टवान असी. माझं जे रूप तुम्ही पाहिलेलं आहे. अर्जुनाला कोण म्हणत आहेत? भगवान श्रीकृष्ण, की तू माझं जे रूप काही पाहिलंस, इदम सुदूरदर्शम, हे पाहणं फार कठीण आहे. म्हणजे एवढं सोपं नाही, दुर्लभ आहे. हे दर्शन दुर्लभ आहे. देवापि नित्यम अस्य रूपस्य दर्शन कांक्षिणः. देवलोकसुद्धा माझ्या या स्वरूपाच्या दर्शनाची अभिलाषा करतात. मग आता सगळे देव एक कसे? अज्ञानपरायण लोक म्हणतात सगळे देव एकच. सगळे देव एक नसतात. इथं या ठिकाणी म्हणाले देवलोकाला सुद्धा हे दर्शन दुर्लभ आहे, मिळत नाही. म्हणजे परमेश्वर एकीकडे आहे आणि हे देवलोक म्हणजे देवता वर्ग हा एकीकडे आहे. यांची कुवतच नाही ईश्वरापर्यंत जाण्याची, कुवत आहे फक्त जीवाची. नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. आणि यथा माम दृष्टवान अशी, ज्या प्रकारे तुम्हाला पाहिलंस, एवं विधः अहम, अशा प्रकारचा मी, वेदय द्रष्टुम न शक्य, वेदाच्या कसल्याही अभ्यासानं कसल्याही तपश्चर्यानं ते शक्य नाही म्हणे. तपसानं किंवा कोणत्याही तपश्चर्यानं ते रूप पाहायला मिळणं शक्य नाही. दानेन, कुठल्याही प्रकारचं दान केलं तरी ते रूप पाहता येणं शक्य नाही. न इज्जयाचं, आणि कोणताही यज्ञ केला तरी ते शक्य नाही. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. पहा 52व्या श्लोकामध्ये देवा अप्यस्य आले. हे रूप अगदी बरोबर आहे संधीच्या नियमाने, देवा अप्यस्य. त्याच्यानंतर शक्य एवं या 53व्या श्लोकात आलंय, तेही बरोबर नियमात बसते. परंतु 54व्या श्लोकात पुन्हा आलं शक्य अहम. हे अपवादिक संधी अशी वापरल्या जाते कुठेतरीच, की ज्याला पादपूर्तीसाठी एखाद्या अक्षराची गरज असते, मग तो इथं संधी करीत नाही. पण संस्कृतचा नियम आहे स्वरासमोर स्वर आला तर संधी करणं आवश्यक असते. आणि मग इथं स्वरासमोर स्वर आलेला आहे, य मधला अ आहे, पुढे अ आहे, परंतु
त्यासाठी त्यांनी मागची संधी अपवादरूप संधी केली आणि त्यामुळं त्या नियमानं पुन्हा संधी करता येत नाही असं केलेलं आहे. तर म्हणतात परंतपा अर्जुन, शत्रूला पीडा देणाऱ्या अर्जुना, एवंविध अनन्या भक्त्या द्रष्टुम, अशा प्रकारचं माझं रूप पाहणं फक्त अनन्य भक्तीनंच शक्य होते. परंतु आम्हाला मात्र बेचैनी असते. एका फोटोला उद्बत्ती लावली की हळूच दुसऱ्या फोटोकडे लक्ष जाते, कशाकडे तरी जाते, त्याला बी जरा दाखवावंच वाटते. आणि इथं म्हणतात अनन्य भक्तीने हे रूप पाहता येणं शक्य आहे. अनन्य भक्ती आपल्याला कितपत करता येते हा प्रत्येकाचा आपला विषय आहे. तत्वेन ज्ञातुम च प्रविष्टुम शक्य, आणि तत्वानं त्यामध्ये प्रवेश करणं किंवा मयी माझ्यामध्ये प्रवेश करणं शक्य आहे. इथं मयी अध्यारूत आहे, म्हणजे परमेश्वर प्राप्तीला तत्वानं प्राप्त होणं काय म्हणले शक्य आहे म्हणले. बाबा, यशोदेनं, अक्रूरानं आणि आता इथे अर्जुनानं कोणत्या प्रकारच्या भक्तीची कणा होती की त्यांना ते दाखवलं. कोणी कोणी पाहिलं म्हणले यशोदेनं? फक्त तोंडामध्ये ते गणपती वगैरे, हां हां, आणि अक्रूराने पाहिलं नेताना. हे दाखवलं, हे जग दाखवलं, विश्वरूप नाही. कोण कृष्ण आहेत पहा पहा म्हणाले, हे इथं पूजा करतायत वरून वगैरे 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 इकडले. ते काय तर या झालं, कणवा कोणच्या आहेत असं. यांना भूक लागली होती आणि हिनं म्हणली थांब देवाला उपर दाखवते, थांब देवाला उपर. याला वाटलं हे देव कोण आले तिथं, ते सगळे देवारातले देवच गिळून टाकले, जाय तिकडं. ते आले उपास दाखवायला, मग तुला देतो म्हणली होती. याला लागली होती भूक, काय कर, आणलं ताट देवा पुढं. देवा देवारात देवच रे. अरे अरे, तिला वाटलं कुठे कृष्णाने फेकून दिले, कुठे आहेत रे म्हणे. दाखवलं सगळं ब्रह्मांड, सगळेच देव त्याच्यात. तिला चक्कर आली, भोवळ आली, पण तरी अज्ञानजीवाला नाही कळालं. बाबा, ह्या ज्या भक्तीच्या कणवा आहेत तशा कोणत्या भक्तीने असं दिसू शकतं असं. अनन्य भक्ती आहे. नाही भक्ती अनन्य अनन्य सगळेच करतात, मग सगळ्याला दाखवलं का नाही ना. मग ते कणव तिची कणव आहे नेमकी कणव. कणव म्हणजे कोणती कणव आहे? जर प्रमादे असेल तरच कणवेनं दाखवतं. अर्जुन कोरे आहेत ना, म्हणूनच तुम्हाला तिकडे घेतलं ना. कोणाला? तोंडामध्ये हे खाल्लं ना, मोदक खाल्ले, देवता खाल्ल्या, माती खाल्ली, मातीमध्ये दाखवलं परत. असे अनेक प्रसंग आहेत की कृष्णाने दाखवलंय. हा, मग ते यशोदा मातेला. हो, त्याच्या अगोदरच मी ठेवण केली की अशी काय कणव ते कोणते असं मागे अनन्य भक्ती केली, भक्त्यात अनन्य अशक्य. इथं म्हणते ना गीता, सगळ्याच भक्त होते. हा, मग इथं गीता स्पेशल सांगा ना. ते ब्रह्मविद्या सांगू. इथं गीतेमध्ये काय सांगितलं? भक्त्यात अनन्य अशक्य. प्रश्न तो नाही, कोणत्या भक्तीची कणव अशी अनन्य भक्ती कोणती आहे? अनन्य भक्ती आहे कोणती आहे? कोणती? मग त्या भक्ती अनन्य भक्तीचे प्रकार सांगा, म्हणजे मी सांगतो कोणत्या भक्ती नाही. अनन्य आहे, भरपूर आहेत. सांगा ना मग भक्तीचे प्रकार. आपल्या देवाला विडा ठेवायचा, दुःख आल्यावर पुन्हा स्थानाला जायचं. ठीक आहे, अनन्य भक्ती आहे का? आता काहीतरी बोलतो ना, तुम्ही बोला. भक्तीचे प्रकार सांगा, मग आम्ही सांगू. त्याच्यात नवविधा भक्ती आहेत ना, कोणकोणते? श्रवणम वगैरे वगैरे. आता वेळ कशाला वेळ घालवायचा? वगैरे वगैरे भक्तीचा प्रकारातून त्यांना ती कणव सापड भेटली, त्या कन्व्हेन्स तो आहे. नाही नाही नाही, शक्य नाही. अठ्ठेचाळीस श्लोक आणि 52 श्लोकामध्ये बरंचसं साम्य आहेत. काय अशी भिन्नता आहे का बाबा? 53 श्लोक आणि 48वा, ह्याच्यात काय रिपिटेशन आहे का? म्हणजे स्वामींना काय दोन्हीमध्ये काय फरक करावा आम्ही? 48 नवेद, इथे नाहम वेदेर, सगळे शब्द बहुतांश सारखेच आहेत. 48 53, यातला काय म्हणजे फरक काय? बरोबर आहे, सारखे पण आहे बराचसा. काव्यामध्ये असं होऊ शकतं आवृत्ती नाही का? गोसाव्यांचं श्रीमुख आहे. काव्य जीव
हं. हं. गोसावी काहीतरी हेतू असं हेतू सांगा बाबा, हृदय मोकळं करा. ही काव्यरचना व्यासाची आहे, गोसाव्यांची नाही. गोसाव्यांनी मोकळं निरूपण केलंय असं, आणि कवी करताय आता असं. हं. 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 म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की तत्वेनं, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या तत्वानं जाणणं किंवा पाहणं हे शक्य नाही, फक्त अनन्य भक्तीनं शक्य आहे. भक्तीनं पाहणं आणि ज्ञानानं पाहणं, हं. ह्या दोन्हीत तो बदल असेल ना बाबा? हो ना, अनुभवजन्य जाणितले ते देखीलच बोले. भक्तीनं अनुभव. मग आता ज्ञातुम म्हणलं हं. तर मग जाणण्यावाचक घ्यायचं का ज्ञानावाचक घ्यायचं? हां. तर आता जर तो शब्दज्ञानी असेल तर जाणण्यावाचक, नाही का? हां. जर त्याला प्रेम झालं त्याच्यामध्ये तर देखण्यावाचक, ठीक. नाही का? दोन्ही बी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. बरोबर. म्हणजे अनन्य भक्तीने शक्य आहे कोणतं जाणणे. हां, असं अनन्य भक्तीने, भक्त्या तू अनन्या, म्हणजे अनन्या भक्तीनं शक्य आहे. काय शक्य आहे? जाणणं, पाहणं आणि तत्वानं त्यात प्रविष्ट होणं, म्हणजे ईश्वर स्वरूपात लीन होणं. नाही, एखादा वेदवंत आहे तर तोही अनन्य भक्ती करेल ना बाबा? हो ना. मग हं. मग ज्ञानयुक्तत्वी वेदवंत असावा लागल, नाही तर मग बरोबर. नुसतं वेद नाही, नुसता वेदवंतही अनन्य भक्ती करेल ना? होईल ना, मग पुढे होईल ना. पुढे भक्ती अनन्य भक्ती करत असेल तर त्याला पुढे होईल ना. पुढे ज्ञान होईल, पुढे प्रेम होईल, होईल ना. पुढे त्याचा उद्धार होईल, स्वरूपाचे दर्शन होईल. पुढे ते ठेवलं तर टिकून. ज्ञानाशिवाय दिसणार नाही असं मला म्हणायचं काय? हो, म्हणजे आपण सर्वात महत्वाची ज्ञानाला सुद्धा भक्तीची गरज आहे, गोष्ट बरोबर आहे, पण नुसत्या भक्तीनं दिसल असं? हो, भक्ती म्हणजे अनन्य भक्ती. हो, भक्त्या पण नुसती तो अनन्य ज्ञान शक्ती. व्यतिरिक्त भक्ती आहे. पुढं होईल ना. नाही, झाल्यावर होणार का अगोदर होईल? म्हणजे त्याची वेदोनी बोधते किंवा बोधोनी वेदते. असं त्याला ती तयारी, पात्रता व्हायला लागली त्याची पाहण्याची, मग पुढे त्याला लगेच निमित्ताला ज्ञान देतील की झालं काम. मग आता हे अर्जुनाला जे विश्वरूप दर्शन दाखवलं बाबा, हे यथार्थ दर्शन आहे का? हं. आता त्याला जे रूप दिसलं, आपल्या ज्ञान दृष्टीतून बोलायचं आहे. हां, आता आधी हे ठरवायचं, त्याला जे रूप दिसलं ते कसं दिसलं. हो, ते त्यानं बोललं तसं दिसलं, हं. अर्जुनानं जसं जसं बोललं तसं तसं दिसलं. मग हे यथार्थ दर्शन आहे का? मग आता हे पहा, ज्ञान आणि विज्ञान, विज्ञानानं त्याचा यथार्थ दर्शन होत असतं, पण त्यानं जसं देवाने सांगितलं होतं मी असं असं आहे, त्या पद्धतीने त्याने दाखवून दिलं प्रत्यक्षात मी असं आहे म्हणून. नाही, मी यथार्थ बोलतोय बाबा, हं. यथार्थ बोलतोय. बोला ना, बोला ना. आपण सांगा ना, आता कोणतं वचन सांगणार? 750. पुस्तया अर्जुनाचा अभिप्राय. मग काय केलं पुढे? ते केलं, तुम्हाला जे आहे ते तिथं केलं. बरोबर. काही बी करू द्या. बरोबर आहे. बरोबर आहे ना? हं. बाबा बोलतील ना. सांगितलं ना, तुम्ही सांगितलं तेच. मत्कर्म कृणमत परमो मद्भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यस मामेति पांडव. पांडव म्हणजे हे अर्जुना. आता हे पांडव एक वचन आहे की बहुवचन आहे? एक वचन असेल. हां.
एक वचन. एक वचन येईल का? बाबा पण सर्वत्र बोल 5 पांडव. पांडव म्हणलं की 5 पांडव. पांडव म्हणजे पंडूराजाचा मुलगा. पंडूराजाचा पांडव. पंडोर भव पांडव. पण त्याचे 5 आहेत ना. पण एकालाही पांडव म्हणता येते ना. हां, असं ज्वारीच्या एका दाण्याला सुद्धा ज्वारीच म्हणायचं, राशीला सुद्धा ज्वारीच म्हणायचं. त्या पद्धतीनं इथं एक वचन असावं का? कारण पुढे त्यांनी असं म्हटलंय एती, शेवटचं क्रियापद एती एक वचनी आहे. मत कर्मकृत मत परमः म्हणजे माझेच कर्म करणारा, माझ्यात परायण होणारा, मदभक्त माझाच भक्त, संगवर्जित, आसक्तीरहित, सर्वभूतेषु निर्वैर, सगळ्या प्राणीमात्राशी निर्वैर असणारा स माम येती, तो मला प्राप्त होतो. दंडवत बाबा, माझी एक जिज्ञासा आहे. आता पांडव शब्दावरून माझ्या थोडं लक्षात आलं की स्वामी म्हणतात कोणी वरुणाचा, कोणी सूर्याचा, कोणी इंद्राचा, असं. तर मग हे जीव म्हणायचं का? ते कसं सामर्थ्य आलं का काय? आता हे सगळे सामर्थ्याचे होते. मग अर्जुन जीव म्हणायचं का सामर्थ्याचा? अर्जुन नव्हता. नाही, जीवच होते. हा का फळी म्हणायचं तिथलचे? कसं? वराचे श्रापाचे असं नाही का? नाही का, हे पांडवांची गोष्ट बोलताय का? पांडवाकडचे. कारण देवाने म्हणलं नाही का की हे कोणी याचं कोणी कोणी त्याचं. सूर्याचा आहे. ते जे याच्याबद्दल आहे, हो, यादवांचं आहे. कोणी यमाचा. यात पण मंत्राचे होते ना बाबा. हे पण मंत्राचे, हे कर्ण वगैरे मंत्राचे होते ना. मग ते जीव का कसं? जीवच. हा, पण तिथून सामर्थ्यानं रचवले का? आता ते काय झालं असेल तर झालं असेल, पण जीवच आहेत. नाही, हे जे यमाचा लीळा चरित्रात जे आलेलं आहे, नाही, लीळा चरित्रात जे आलेलं आहे यमाचा, याचं ते भक्ती अर्थी दाखवलेलं आहे. ते कोणी यमाची करतो, माझा कोणी नव्हता ना, माझा भक्त कोणी नव्हता उद्धव अर्जुनाशिवाय. भक्ताचा विषय नाही. पांडव पण असेच होते ना मंत्राचे. ते म्हणजे हे भाग आता पुराणात आलेला आहे. जीवच होते. ते मंत्र सामर्थ्याने झाले, जन्म झाला असेल तो भाग वेगळा, परंतु जीवच. कारण मंत्र सामर्थ्य तरी भक्ती आहे की हो, नाही का? आपण देवतेला काही नवस जापे करतो संतती व्हावी म्हणून, तो होतो, तर संतती होते. मग त्याला आपण काय त्याचं म्हणायचं का? तो जीवच असतो. त्यांच्या मार्फत आले. फक्त असं म्हणतात तो आमक्याच्या वराचा आहे, आमक्या इथं देवाला आम्ही नवस केला होता. हो, म्हणजे भक्त. हो हो हो. ते देवाचा झाला. श्रीकृष्ण भगवंताचा भक्त असल्या कारणामुळे ते देवाचा. वास्तविक तसं पाहिलं तर अर्जुन बी इंद्राचाच आहे, धर्मराज बी यमाचा आहे, अश्विनी कुमारचे नकुळ सहदेव आहेत. पण ते न धरता तो भक्तीच्या रूपाने तो देवाचा झाला. तसं नाही बाबा. जीव म्हणजे जीव का काय? असं जीवच म्हणजे त्या देवतेमार्फत आलेला जीव जन्माला. जीवच आहेत म्हणून ते काही वेदवंत होते. अर्जुनांना बोध झाला. जीवाशिवाय दुसरं कोणाला बोध होतच नाही ना. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम 11 अध्यायः।